नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुंभार. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील सुयश हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा डॉक्टर वसुधा अजय कर्णे यांच्याकडे आलेलो आहोत. 1 जुलै हा सर्वत्र डॉक्टर डे म्हणून साजरा केला जात आहे. या डॉक्टर डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर विविध क्षेत्राचे डॉक्टर आहेत त्यांचाही या दिवशी सन्मान केला जातो. आज आपण डॉक्टर डे निमित्त डॉक्टर वसुधा कर्णे मॅडम यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, तुमच्यासाठी पहिलाच प्रश्न आहे की आपलं कुटुंब अर्थात तुमचं कुटुंब किती दिवसापासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे? गेली 35 वर्ष आम्ही दहिवडी येथे सुयश हॉस्पिटल या हॉस्पिटलद्वारे इथे रुग्णसेवा देत आहोत. आता आमच्या घरातील आम्ही सगळे 4ही मेंबर, माझी 2 मुलं आणि माझे पती, हे आम्ही सगळेच डॉक्टर आहोत. आणि माझ्या मुलाची पत्नी, सून माझी, ही सुद्धा आता डॉक्टर आहे. आम्ही दोघं सर्जिकल, स्त्रीरोग, मेडिसिन या सर्वच फील्डमध्ये गेली 35 वर्ष कार्यरत होतो, अजूनही आहे. आणि माझा मोठा मुलगा आता अस्थिरोग तज्ज्ञ झालाय आणि त्याची पत्नी डॉक्टर ऋतुजा ही नेत्ररोग तज्ज्ञ आहे. आणि माझा धाकटा मुलगा आमच्यासारखा स्त्रीरोगाच्या क्षेत्रामध्ये तो आता MS करतोय मुंबईला. त्यामुळे येत्या काही वर्षामध्ये आमची पुढील पिढी दहिवडी येथे आमच्या या हॉस्पिटलमध्ये सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. मॅडम, तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे. खरं तर वैद्यकीय सेवा करताना तुम्हाला माहिती आहे की ते रुग्ण महत्वाचा असतो, पण हा रुग्ण तुम्ही बरा करत किंवा उपचार करत सामाजिक क्षेत्रात खरं तर वळता. कसा तो सामाजिक क्षेत्रातला प्रवास आहे किंवा कसं कार्याला तुम्ही सुरुवात केली किंवा मनात कसं आलं की आपण आता थोडं सामाजिक कार्याकडे वळावं? सामाजिक कामाचा वारसा माझ्या घरातूनच मला आहे. माझे आई वडील दोघंही समाजसेवक होते. माझे सासरे समाजसेवक आहेत आणि त्यामुळे घरातून तर समाजसेवेचा वारसा होताच. आणि मला स्वतःला सुद्धा वक्तृत्व चांगलं असल्यामुळे खूप ठिकाणी कार्यक्रमाला बोलवणं, मार्गदर्शनासाठी बोलवणं असं हळूहळू सुरू झालं. आणि जेव्हा लोकांना कळलं की कर्णे मॅडम छान बोलतात आणि चांगलं मार्गदर्शन करतात, चांगली रुग्णसेवा देतात, त्यावेळेला हे प्रमाण वाढत गेलं. आणि मग कोर्टामध्ये मला लोकन्यायालयामध्ये प्रतिनिधी म्हणून बोलवलं गेलं. त्यानंतर आम्ही किशोरवयीन मुलींसाठी जे मेळावे भरवतो त्याच्यामध्ये किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, त्यानंतर अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असतं, त्यावेळेला सुद्धा माझ्या मार्गदर्शनाचं आयोजन करतात आयोजक आणि मला मार्गदर्शनासाठी बोलवतात. अशा रीतीनं हळूहळू मी सामाजिक कामाकडे वळले. आणि ऍट टाइम्स असं असतं की माझी OPD पूर्ण भरलेली असते, माझ्याकडे खूप रुग्ण असतात, पण मला जर बोलवणं असेल एखाद्या कार्यक्रमाचं तर मी माझे पेशंट बाजूला ठेवून मी ह्या कार्यासाठी माझा वेळ देते. आणि समाजकार्यामध्ये मग मी हळूहळू अशा रीतीनं एंट्री केलेली आहे. आमच्या हरित वसुंधरामध्ये प्लांटेशन असो, आमच्या खाजगी प्लॉट्सवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे. रुग्णांना कमीत कमी पैशात आणि अतिशय उत्तम अशी रुग्णसेवा देणं असो, गरजेप्रमाणे मोफत सेवा देणं असो, अशा प्रकारची समाजसेवा आम्ही आमच्या लेव्हलवर सध्या तरी चालू ठेवलेली आहे. मॅडम, खरं तर तुम्ही वेगवेगळ्या संस्थांवर पण एक पदाधिकारी म्हणून काम करत आहात. तर त्या कुठल्या कुठल्या संस्था आहेत किंवा पाठीमागे तुम्ही काही ठिकाणी काम केलेलं आहे? वेगवेगळ्या संस्थांवर मी काम केलेलं आहे. सावित्री शक्तीपीठ नावाचं पुणेचं एक मोठं माळी समाजाचं व्यासपीठ आहे, ज्याच्यावर मी सातारा, सांगली, कोल्हापूर विभागाची विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यानंतर अक्षर मानव ही जी एक मोठी देशव्यापी संस्था आहे ज्याच्यामध्ये मी सध्या कार्यरत आहे, ज्याच्यामध्ये माणसाला माणूस जोडणं ह्या कन्सेप्टवर काम केलं जातं. आणि
जगण्याच्या 64 विभागांमध्ये अक्षरमानव ही संस्था कार्यरत आहे. आणि मला अभिवाचनाची आवड असल्यामुळे मी श्रोत्यांना अभिवाचनाकडे, वाचनाकडे आणि चांगल्या विचारांकडे वळवण्याचं काम ह्या संस्थेद्वारे आम्ही दररोज करतोय. आणि त्यातल्याही काही गोष्टी आहेत ज्या मानवी स्तरावर आम्ही ज्या जोडायला बघतो, माणसाला माणूस जोडणं. मग त्या अंतर्गत मी काही वेळेला ब्लड डोनेशन कॅम्प्स अरेंज केले माझ्या हॉस्पिटलमध्ये. सलग 3 वर्ष आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प्स घेतले. आणि आमच्याकडे लायन्स क्लबचं मोफत नेत्ररोग तपासणी आम्ही महिन्यातून 2 वेळेला आमच्या हॉस्पिटलच्या आवारामध्ये आयोजित करतो. आणि इतरही अनेक अशाच प्लॅटफॉर्म्सवर मी काम करत असते. काही संस्थांबरोबर म्हणेल त्या आणि सांगेल त्या लोकांबरोबर आम्ही समाजसेवा म्हटलं की हजर राहतो, की कोणीही आम्हाला मदत विचारायला आलं तर आम्ही ती अवश्य करतो. मॅडम, अजून एक प्रश्न आहे. खरं तर वेगवेगळ्या पुरस्काराने तुमचा गौरव करण्यात आलेला आहे, तर ते कुठले कुठले पुरस्कार आहेत? सावित्री शक्तीपीठ ह्या संस्थेनं आम्हाला जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. आणि इथे दहिवडी नगर परिषदेनं आदर्श डॉक्टर पुरस्कार दिलेला आहे. इथल्या काही सामाजिक संस्था आहेत ज्यांनी आम्हाला एक डॉक्टर म्हणून अगदी वेळोवेळी सन्मानित केलेला आहे. पुरस्कारांची तर म्हणजे मी तर नोंदही ठेवायची विसरलीये, इतके पुरस्कार गोळा झालेले आहेत. आणि पुरस्कारांपेक्षा महत्वाचं असतं की लोकांनी आपलं कार्य मान्य केलंय आणि त्यांच्यापर्यंत ते पोचलंय, हे जास्त मला पुरस्कारापेक्षा महत्वाचं वाटतं. मॅडम, अजून एक प्रश्न आहे. खरं तर आज जिल्हा परिषद अध्यक्ष बघितलं डॉक्टर सुप्रिया शिंदे आहे. खरं तर प्रेक्षकांनाच प्रश्न पडतो की डॉक्टरांनी राजकारणात यावं का किंवा कार्यरत राहावं का? तुम्हाला काय वाटतं एक डॉक्टर डेच्या निमित्तानं? डॉक्टर डेच्या निमित्तानं मी हे अवश्य सांगेन की सध्या समाजाला समाजभान असलेले उच्च शिक्षित लोकांची गरज आहे. आणि समाजभान असलेले उच्च शिक्षित डॉक्टरी पेशा हा नेहमी पांढर पेशा समाज मानला गेलेला आहे. जर सत्तेत डॉक्टर स्वतः गेले, जसं प्रियाताई आहेत की ज्या आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पोहोचलेल्या आहेत आज, त्या स्वतः दंतरोग चिकित्सक आहेत आणि त्यांच्या मागे त्यांच्या फॅमिलीचा एक मोठा वारसा आहे. त्यामुळे त्यांना ते सहज शक्यही झालेलं आहे. आणि डॉक्टरांनी अवश्य राजकारणामध्ये जावं. त्याच्यामध्ये त्यांच्या व्यवसायाचा काही व्यावसायिक वेळ त्यांना समाजासाठी द्यावा लागतो. तो जर त्यांना देणं शक्य असेल तर त्यांनी अवश्य जावं, कारण समाजाला आज सुशिक्षित आणि उच्च शिक्षित नेत्यांची गरज आहे, लोकांची गरज आहे. मॅडम, अजून एक प्रश्न आहे. खरं तर डॉक्टर डेच्या निमित्तानं जे रुग्ण आहेत, सर्वच रुग्णांना काय आव्हान करचाल? मी रुग्णांना हेच आवाहन करीन की तुम्ही ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत आहात त्याला देव मानू नका. डॉक्टर हा देव नाही. डॉक्टर हा तुमच्या सारखाच माणूस आहे आणि माणसाच्या हातून चुका होत असतात. तर डॉक्टरकडनं त्यांनी हे डॉक्टरीचं शिक्षण घेण्यासाठी प्रचंड जवळजवळ सलग 10-12 वर्ष कष्ट केलेले असतात. त्यानंतरच त्यांना ह्या उच्च डिग्र्या मिळालेल्या असतात. आणि हे संपूर्ण 10-12 वर्षांची जी तपस्या आहे ती त्यांच्या नॉलेजमध्ये दिसत असते. तर जेव्हा तुम्ही रुग्ण म्हणून एखाद्या डॉक्टरकडे जाल तेव्हा तुम्ही त्या डॉक्टरवर तुमचा 100% विश्वास ठेवा. कारण डॉक्टर हा पेशंटच्या इलाजासाठी स्वतःचं पूर्ण ज्ञान पणाला लावत असतो. कोणताही डॉक्टर रुग्णाला नुकसान होईल असं स्वतःहून कधीच वागणार नाही. कोणत्याही डॉक्टरच्या उपचारामध्ये कुठेतरी लिमिट असतं आणि आमचं वैद्यकीय ज्ञान हे इतकं लिमिटलेस आहे की कधी कधी एका डॉक्टरकडनं हे उपचार शक्य नसतात. मग ते पुढच्या डॉक्टरला सुचवू शकतात किंवा खूप शाखांच्या डॉक्टरांनी मिळून एखादा पेशंट ट्रीट करावा लागतो. तर अशा वेळी पुढच्या डॉक्टरची आपल्याला सल्ल्याची गरज असेल तर डॉक्टर तुम्हाला पुढच्या डॉक्टरकडे पाठवतात. तर जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपल्याला ह्या डॉक्टरांवर नाहीये विश्वास
तर तुम्ही आणखीन 2 डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या, पण त्या पहिल्या डॉक्टरच्या नॉलेजला चॅलेंज करू नका की त्यांनी आम्हाला चुकीचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्या ज्ञानानुसार तुम्हाला सल्ला दिलाय, तुम्हाला तो पटला नाही तर तुम्ही आणखीन 2 जणांचा सल्ला घ्या, आणखीन स्वतःचे सोर्सेस लावा त्याबद्दल, आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. उपचार कुठं करायचे, कोणाकडे करायचे, अशा रीतीनं. तर मी रुग्णांना हेच आवाहन करीन की आतापर्यंत जसा डॉक्टरांवर कित्येक पिढ्या त्यांनी विश्वास टाकला होता, तसाच इथून पुढे डॉक्टर रुग्ण विश्वासाचा जो पूल आहे तो घट्टपणे रोवला गेला पाहिजे. आणि मागच्या पिढीमध्ये रुग्णांचा डॉक्टरवर खूप विश्वास होता आणि डॉक्टर तो समर्थपणे पेलत होते. तर आता सुद्धा डॉक्टर ते करण्याचा स्वतःहून भरपूर प्रयत्न करत असतात. तर रुग्णांना मी हेच आवाहन करेन की त्यांनी डॉक्टरांवर विश्वास टाकावा, आणि आपला विश्वास बसत नसेल तर आणखीन 2 डॉक्टरांचा सल्ला घेऊन ट्रीटमेंटची दिशा त्यांनी त्यांच्या वकुबाप्रमाणे ठरवावी. मॅडम, खरं तर हे झालं आम्हाला रुग्णांच्यासाठी सल्ला तुमचा. म्हणजे एकाच वाक्यात तुम्ही सांगितलं की आम्ही म्हणजे हे देव नाही, पण खरं तर खूप मोलाचं तुम्ही या निमित्ताने संदेश सांगितला की आम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण नॉलेज खरं तर पेशंटच्या बाजूने वर्तत असतो. खरं तर ते एक तुम्ही सल्ला दिलेला आहे. पण डॉक्टर जे सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत यांना काही तुम्ही या निमित्तानं सल्ला द्याल? डॉक्टरांना, मोठ्या मोठ्या स्पेशालिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांना मी काही सांगावं इतकी डॉक्टर डेच्या निमित्तानं मोठी मी नाहीये, पण तरी सुद्धा डॉक्टर डेच्या निमित्तानं मी सर्व डॉक्टरांना एवढं मात्र नक्की आवाहन करेन की आम्ही डॉक्टर होताना हिपोक्रेट्स ओथ नावाची एक मोठीच शपथ घेतलेली असते आमच्या वैद्यकीय व्यवसायामध्ये शिरताना. तर त्या शपथेला सर्व डॉक्टरांनी जागावं आणि स्वतःच्या नॉलेजच्या 100% बेस्ट रुग्णाला देण्याचा प्रयत्न करावा. आणि इथं आर्थिक स्थितीचा किंवा ह्याचा जास्त विचार न करता जेवढं त्यांच्या सेटअपमध्ये शक्य आहे तेवढे उपचार डॉक्टरांनी रुग्णाला देऊन, जिथं शक्य नाही, जिथं त्यांचे हात पोहोचू शकत नाहीत, तिथं रुग्णाला त्यांनी पुढील उपचाराकरता सल्ला द्यावा. आणि रुग्णाला 100% विश्वासात घेण्याची सध्या गरज आहे, असं मी डॉक्टरांना नक्की सांगू शकते की 100% विश्वासात जर तुम्ही रुग्णाला घेतलं, रुग्णाची परिस्थिती जर डॉक्टरांनी पेशंटला व्यवस्थित समजावून सांगितली, रुग्णाच्या नातेवाईकांना व्यवस्थित समजून सांगितली, तर रुग्ण निश्चित आपल्यावर विश्वास ठेवतात, पिढ्यानं पिढ्या विश्वास ठेवतात. तर आपण डॉक्टरांच्या दिशेनं सुद्धा एक पाऊल पुढे टाकून हा जो पूल आहे विश्वासाचा तो चालू ठेवला पाहिजे, असं मी नक्की डॉक्टरांना सांगेन. मॅडम, खरं तर हा शेवटचाच प्रश्न आहे. खरं तर प्रेक्षकांना बऱ्याच वेळा पडतोय की जर तुम्ही डॉक्टर झाला नसता तर काय झालं असतं? खरं तर हा आपला ह्याच्यातला नाही, पण तरी प्रेक्षकांना वाटतं की चुकून आमच्या मॅडम डॉक्टर झाल्याच नसत्या तर कुठल्या क्षेत्रात दिसल्या? मी शिक्षिका नक्की झाले असते. मला शिक्षक होण्यात पण खूप इंटरेस्ट होता, पण माझं पहिलं ध्येय अगदी 8वी पासून, जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून मला डॉक्टरच व्हायचं होतं. पण मी चुकून डॉक्टर नसते झाले तर मी शिक्षक किंवा वकील झाले असते. तरी पण त्यातल्या त्यात शिक्षक झाले असते. पहिल्या नंबरला ऑप्शन माझा शिक्षक होण्याकडे. धन्यवाद मॅडम. खरं तर डॉक्टर डेच्या निमित्तानं खरं तर मानदेश भूषणच्या विविध प्रश्नांना मॅडमने उत्तरं दिलेली आहेत. खरं तर रुग्णांना सल्ला दिलेला आहे तसा डॉक्टरांना पण डॉक्टर डेच्या निमित्ताने सांगितलेला आहे, आणि कसा वेळ मौल्यवान आहे ते खरं मानदेश भूषणशी बोलताना मॅडमने सांगितलेलं आहे. मॅडमना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद.